जालना शहराच्या मध्यवस्तीत एका आलिशान कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण. हे दृश्य पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सुरुवातीला वाटलं की हे टोकाचं पाऊल असावं, पण जसजसा तपास पुढे सरकला तसतसा हा निव्वळ योगायोग नसून एका थंड डोक्याने रचलेला कट असल्याचं समोर आलं. एखाद्या थरारक चित्रपटात शोभेल असा हा घटनाक्रम जालन्यातील कलावती हॉस्पिटलच्या समोर घडला आणि अवघ्या काही तासातच शांत जालना शहर हादरून गेलं. नेमकं काय घडलं हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सागर धानोरे, एक तरुण व्यावसायिक ज्याचं आयुष्य प्रगतीच्या वाटेवर होतं. त्याचा अंत इतक्या भयानक पद्धतीने होईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. 20 डिसेंबरची ती काळ रात्र आणि त्यानंतर कारमध्ये सापडलेला सागरचा मृतदेह याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. कारमध्ये एक पिस्तूल पडलेलं होतं, ज्यामुळे पहिल्या नजरेत ही आत्महत्या वाटत होती. पण नियतीला काहीतरी वेगळं सिद्ध करायचं होतं आणि जालन्याच्या गुन्हेगारी जगतातील एक क्रूर चेहरा या निमित्ताने समोर येणार होता. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि त्यांच्या टीमने जेव्हा घटनेचा पंचनामा सुरू केला तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकू लागल्या. कारमध्ये पिस्तूल असून देखील शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. जर एखाद्याला स्वतःचं जीवन संपवायचं असेल तर तो स्वतःवर गोळी झाडेल किंवा वार करेल. दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? हाच तो धागा होता जिथे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आणि आत्महत्येचा हा बनाव हळूहळू उघड होऊ लागला. तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि समोर आलं कल्याण भोजने हे नाव. कल्याण आणि सागर यांच्यात जुने आर्थिक व्यवहार होते. पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात अनेकदा खटके उडालेले होते. सागर आपल्या हक्काच्या पैशांसाठी कल्याणकडे तगादा लावत होता आणि हाच तगादा कल्याणच्या डोक्यात संताप निर्माण करत होता. पैशाच्या वादातून माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो का, हा प्रश्न आता संपूर्ण जालना विचारत आहे. कल्याण भोजने याने सागरचा काटा काढण्यासाठी एक भयानक प्लान आखला. त्याने स्वतःचे हात रक्ताने न मागता हे काम पूर्ण करण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराची मदत घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने कमलेश झाडीवाले नावाच्या व्यक्तीला गाठलं. कमलेश हा काही कच्चा खिलाडी नव्हता. त्याच्यावर आधीच 6 ते 7 गंभीर गुन्हे दाखल होते. सागरला संपवण्यासाठी कल्याणने कमलेशला तब्बल 25 लाखांची सुपारी दिली. 20 डिसेंबरची ती रात्र. नियोजित कटानुसार कमलेश झाडीवाले याने सागरला चर्चेसाठी बोलावले. ठिकाण ठरलेलं होतं शहरातलं गजबजलेलं कलावती हॉस्पिटलचं समोरचं क्षेत्र. सागरला वाटलं होतं की आज कदाचित पैशांचा विषय मार्गी लागेल, पण त्याला काय माहित होतं की तो त्याच्या आयुष्यातील शेवटच्या प्रवासाला निघालेला आहे. रात्री 9च्या सुमारास सागर कार घेऊन तिथे पोहोचला आणि कमलेश त्याच्या गाडीत येऊन बसला. आणि गाडीत बसल्यावर काही वेळ चर्चा झाली आणि अचानक कमलेशनं आपल्या जवळची बंदूक काढली. काही समजायच्या आतच त्याने सागरच्या गळ्यावर गोळी झाडली. गोळी लागताच सागर रक्ताच्या थारोळ्यात पडला. पण आरोपीचं मन एवढ्याने भरलं नव्हतं. त्याने आपल्याकडे असलेला धारदार चाकू काढला आणि सागरच्या छातीवर सपासप वार केले. सागरचा जागीच मृत्यू झाला याची खात्री झाल्यावर आरोपीने तिथे आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी पिस्तूल तसंच सोडून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही कार आणि त्यातील मृतदेह लोकांच्या नजरेस पडला तेव्हा एकच खळबळ उडाली. सुरुवातीला सर्वत्र ही बातमी व्यावसायिकाची आत्महत्या म्हणूनच पसरली. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या, पण पोलिसांच्या अनुभवी नजरेतून गुन्हेगाराने सोडलेले पुरावे सुटले नाहीत. फॉरेन्सिक टीमने जेव्हा गाडीची तपासणी केली तेव्हा त्यांना गोळीबाराचा कोन आणि चाकूच्या वारांची खोली संशयास्पद वाटली. कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाकीचा धाक दाखवताच आरोपींची ततपप सुरू झाली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या कल्याणने अखेर कबुली दिली की होय, पैशांच्या त्रासाला कंटाळून आणि तो विषय संपवण्यासाठी मीच सागरची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या घटनेनं जालन्यातील व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झालेली आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे क्रूर अंत होणं हे समाजासाठी क्लेशदायक आहे. आरोपी कमलेश झाडीवाले हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याने हा खून करताना कोणतीही कसर सोडलेली नव्हती. पण म्हणतात ना, कायदा लांब असू शकतो पण त्याचे हात गुन्हेगाराच्या मानेपर्यंत पोहोचतातच. अवघ्या 24 तासातच पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मयत सागर धानोरे याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एक हसता खेळता मुलगा जो आपला व्यवसाय सांभाळत होता, तो केवळ पैशांच्या वादातून अशा प्रकारे बळी पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही घटना केवळ एक खून नसून माणसाच्या मनातील पैशांची हव्यास आणि क्रूरता किती टोकाला जाऊ शकते याचं जिवंत उदाहरण आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आणि इतर पुरावे गोळा केलेले आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्पष्ट केलं आहे की या प्रकरणात अजून काही धागेदोरे आहेत का याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेचा बनाव रचताना आणखीन कोणी मदत केली होती का याचाही शोध घेतला जात आहे. मंडळी, जालन्यात घडलेली ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाच्या पटकथेसारखी वाटते, पण वास्तव हे सिनेमापेक्षाही जास्त भयानक असतं. पैशांच्या हव्यासापोटी एका तरुणाचा जीव घेणं आणि त्याला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करणं हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं टोक आहे. या प्रकरणातील तपासाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. मंडळी, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणावर विश्वास ठेवताना सावधानता बाळगणं किती गरजेचं आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.